हे वाघाटे तुम्हाला माहिती आहे का? आमच्याकडे द्वादशीला ही वाघाट्याची भाजी करतात, म्हणजे आषाढी एकादशी सोडायला उपवास ही भाजी करतात. तर ती केली होती. त्यानंतर इथं मला कुर्मा केला होता, पुऱ्या करायच्या होत्या. पुऱ्या मला पहिल्यांदाच तुम्हाला दाखवायचं होतं, कारण पहिलीच पुरी फुगली तरच सगळं पीठ भिजलं चांगलं असं समजायचं. आणि मला कसं एखादी मग कुठली तरी पुरी फुगली आणि तेवढीच दाखवणं, मला असं खोटं वागायला होत नाही. जे असेल खरं तेच. म्हणजे मी माझ्या खऱ्या आयुष्यात पण अशीच आहे, जशी आहे ना तसंच मी दुसऱ्यासमोर प्रेझेंट करते. म्हणजे मनात विष ठेवायचं आणि समोर गुडी सगळ्यांशी अशी गोड गोड बोलायचं असं मला कधीच होत नाही. त्यामुळं काय होते, कधी कधी समोरच्यांना मी फटकळ वाढते, उद्धट वाढते, अहंकारी वाढते, कारण मग मी बोलायला जात नाही. कारण कसं असतं, एखाद्याचं चुकलं ना तर मी ते समोर सांगते, तुम्ही हे असं वागलात. त्यांच्याकडून जे चुकून जर ती चूक झाली असेल तर काही लोक मान्य पण करतात, पण ज्याने जाणून बुजून वागलेले असतात ना ती मान्य करत नाहीत किंवा त्यांचा अहंकार दुखावला गेलेला असतो. पण त्यांना मग ते मी बोललेलं पटत नाही. पण तो त्यांचा प्रश्न आहे. आपण प्रामाणिक आहे, आपल्या देवाला आपल्याला माहिती आहे, बस आहे. पण माझ्या ह्या स्वभावामुळे ना मला हल्ली खूप फायदा झालेला आहे. कारण ती जी प्रामाणिक लोकं असतात ना, त्यांच्यासमोर आपण त्यांना त्यांची चुकी दाखवली कारण काही जरी मतभेद झाले ना, तरी ते मान्य करतात आणि आपल्यापासून लांब राहत नाहीत, म्हणजे लांब जात नाहीत. म्हणजे खरंच कटकारस्थान लोकं असतात ना, ती थोडीफार आपल्यापासून कट राहायला चालू करतात आणि ते आपल्यासाठी बरंच आहे. कारण त्यांच्यामुळे आपल्याला होणारा मानसिक त्रास तर कमी होतो. आपण भलं, आपलं काम भलं, आपलं घर भलं. आपण आपलं काम प्रामाणिक करायचं, आपलं कष्ट प्रामाणिक ठेवायचं, नीतिमत्ता चांगली ठेवायची आणि मन प्रामाणिक ठेवायचं, बस. आपल्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. कारण माझा ना कर्मावर खूप विश्वास आहे. म्हणजे कर्म फिरून येतं म्हणतात. आपल्याला जर भविष्यकाळ चांगला पाहिजे असेल ना, तर वर्तमान काळ आपला हा प्रामाणिक आणि चांगलाच ठेवायचा. ह्या मताची तर मी आहे. बाकी ते नशीब-बिशीब 50-50% असेल, पण कर्म मात्र 100% फिरून येतं. आपण जसं दुसऱ्याशी वागू ना, ते थोड्या दिवसानं आपल्यापर्यंत येतंच. आपण जर एखाद्याची तुलना केली तर थोड्या दिवसानं आपलीही कोणतरी तुलना करतं. आपण एखाद्याला जर कमी लेखलं तर पुढं जाऊन आपल्यालाही कोणीतरी कमी लेखतं. मग ते आपल्याला त्यावेळी वाईट वाटतं. पण हे वाईट वाटण्यापेक्षा ना, आपण अगोदर कोणाशी समोरच्याशी कसं वागलं ना, ह्याचं पण आपण आत्मपरीक्षण करावं. त्यामुळं ना मी शक्यतो कोणाचं मन दुखवायला जात नाही, कोणाच्या वाट्याला जात नाही, कोणाच्या घरात काय चाललं हे मी कधीच विचार करत नाही आणि मला ते आवडत पण नाही. कारण प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं, वैयक्तिक स्वातंत्र्य असतं. हा पण जाणून बुजून जर माझ्या वाट्याला कोणी गेलं किंवा मला मानसिक त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मग त्याला सुट्टी नसते. मग भांडखोर म्हणा, उद्धट म्हणा, अहंकारी म्हणा, मी त्या लोकांपासून 4 हात लांबच असते. मग ते माझ्या कितीही जवळची लोकं असली तरी मला काही फरक पडत नाही. कारण जी जवळची असतात ना, ती आपलं मन दुखवायचा प्रयत्न कधीच करत नाहीत. एकादशी सोडतात, द्वादशी म्हणायची. आज तर द्वादशीच्या जेवणाची तयारी चालू आहे. तर इथे तुम्हाला मी माझ्या लक्षात आलं तुम्हाला दाखवते. तर इथे तर पहिल्यांदा मी कुर्मा करणार आहे पनीर घालून, त्याच्या मसाल्याची तयारी चालू आहे आणि हे तुम्हाला दाखवते. ह्याला आमच्याकडं वाघाटा म्हणतात. एकादशीचा उपवास सोडाय ही भाजी महत्त्वाची असते आमच्याकडे. ह्याची हे वाघाटं हे डोंगराच्या भागात मिळते. आमच्याकडं असं भरपूर आमच्याकडे गावाकडं असते, पण इथं 10 रुपयाला 2, 20 रुपयाला 2 अशी किंमत आहे बघायची. कारण आजच्याच दिवशी याची महत्त्व असते. आणि ही भाजी अशी कडवट लागते एकदम, म्हणजे जास्त खायला होत नाही. भरपूर असे कांदा घालून करायला लागतात, तरच उकडून आपण फणसाची भाजी करतो तशी करायला लागते. तुम्ही बघितलंच कधी वाघाटं? ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा? आमच्याकडे तर वाघाटच म्हणतात. चला, ह्याची मी वेगळीच करणार आहे, कारण या कुरम्यात घातलं पोरं खायचे नाहीत. त्यामुळे ह्याची भरपूर कांदा घालून वेगळीच भाजी बनवणार. तेवढीच नैवेद्याला पण होते आणि आम्हाला उपवास सोडायला पण होते. ते बाजूला आता वाटण करून घ्यायचं. पिलू, चहा घेणार आहे? सुद्धाच केलास?
ब्रश केला हा भैया आंघोळ कर आणि कपडे तेवढी इस्त्रीला टाकायचे घरात वीत नाहीत आवर कपडे इस्त्रीला टाकायचे घरात वीत नाही ते साडी कॉटनची बाबांची तुझा एखादा प्लीज अच्छा मी स्टँड मागू कशाला लॅपटॉपचं अजून शाळा चाललेला माझून शाळेकडे बघायला आता ते तसंच एक वर्ष निघाला असू दे की मग कुठं त्याच्यावर काय फरक पडायला लागला काल घाण साठले की पूर्ण म्हणून फॅन मध्ये हे झालंय धूळ बसल्या तुला किती दिवस सुट्टी आहे किती दिवस सुट्टी आहे तिचा पेपर झाला की युनिव्हर्सिटीचे टाइम टेबल पण सुट्ट्याच आहे मग तोपर्यंत रोज गॅरेज मध्ये जा पुढचं चालू आहे तुला ते सांगित मागच्या महिन्यात ना मागच्या 2-3 महिने आधी स्टडी आहे मी पण सांगितलं आधीच त्यानंतर काहीतरी घेतलं की मी कुठलं काहीतरी घेतलं दुसरं काहीच घ्याय नाही मी काही नाही लॅपटॉपचे माऊस घेतलेला तेवढाच माऊस आणि एक हेडफोन असू द्या मग नंबर काढून दाखव म्हणशील ते घेऊन दे चल नंबर काढून दाखव तो म्हणशील ते घेऊन दे आता सुट्टी आहे तोपर्यंत वर्कशॉप मध्ये कामाला जा तुला स्टँड घेऊन दे स्टँड आणि हेडफोन दिवसभर कामाला जायचं बाबा कसं सकाळी गेले की संध्याकाळी तसं नाही तर 5 मिनिटं करायचं मग यायचं असं नाही मग तुला स्टँड आणि हेडफोन इथं मला मिक्स कुर्मा करायचा होता त्यासाठी थोडंसं फ्लावर बटाट्याने वाटाण्यानं तेल टाकून थोडंसं असं परतवायला ठेवलेलं आहे थोडंसं तेलामध्ये भाजून घेतलं का नाही त्या कुर्म्याला चव पण चांगली येते पनीर कधी कधी भाजते कधी कधी नाही आज मी भाजलंच नाही हे इस्त्रीचे कपडे काढायला इकडं आली तोपर्यंत ते फ्लावर वगैरे तसंच भाजलं आणि मग नंतर लक्षात आलं की मी तेल कांदा टाकल्यानंतर की पनीर पण भाजून घ्यायला पाहिजे होतं म्हटलं राहू दे मग पनीर तसंच मी तर कच्चंच आत टाकलं त्यानं काय इतका असा फरक नाही पडत छान होते तर इथं सगळी कपडे काढत होते मी कारण कनी हे कॉटनचे शर्ट वगैरे घरात कनी ती इस्त्रीच होत नाही माझी इस्त्री अशी वजनाला हलकी आहे आणि त्यांना कनी असं व्यवस्थित होत नाही म्हणजे आत्ता लगेच घालायचं असेल तर इस्त्री करून लगेच घालता येते पण ती इस्त्री करून घडी करून ठेवतात ना तसं होतच नाही ते मला येतच नाही त्यामुळे म्हटलं आज कनी सगळी कपडे इस्त्री करून आणून ठेवायची ह्यांची म्हणजे बाहेर जाताना बरं पडते तर इथं मी ही बघा जीन्स एकदाही माझ्या नवऱ्यानं घातलेली नाही मी इतकी मऊ अशी अगदी कपडा आहे म्हणून आणलं होतं हा शर्ट ही पॅन्ट हे अजून एकदाही घातलेलं नाही ह्यासोबत मी अजून 2 शर्ट असे कॉटनचे आणले होते म्हणजे हा चेक्सचा एक हा घातलेला आहे आणि अजून एक लिंबू कलरमध्ये थोडंसं हे दोन्ही पण कॉटनचेच आहेत तिन्ही पण फक्त एक चेक्सचा एक लाईनचं आहे आणि थोडंसं आता तर पर्पलचं आहे ना त्यावर थोडंसं असं डिझाईन आहे असं आहे त्यातले 2 शर्ट काढायला घेतलेले आहेत घालायला आणि हा शर्ट पॅन्ट एकदाही अजून घातलेला नाही आहे का माहीत आहे ती कनी जीन्स एकदम अशी ब्रँडेड आहे आणि त्यामुळे कपडा मऊ असल्यामुळे ती शक्यतो महागच आहे थोडी बसली मला म्हणजे कपड्यामुळं आणि माझ्या नवऱ्याला वाटतं की इतक्या महागातली कशाला घालायचं इकडं तिकडं जाताना ती ठेवलीच आहे बाकीच्याच दुसऱ्या जीन्सना वापरतात तर उद्या आम्हाला एका कार्यक्रमाला जायचं होतं त्यासाठी ती कपडे काढून ठेवलीत आता कुठली घालतील ती घालू देत इथं किचनमध्ये आली त्यानंतर भाजी फोडणीला टाकली आणि मग आता हे पनीरचं लक्षात आलं त्यामुळे हे कट करून वरूनच टाकलं भाजी अगदी छान झाली भाजी टाकल्यानंतर मला द्वादशीला वाघाट्याची ती भाजी पण करायची होती ती पण करून घेतली त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्हाला दाखवते छान झाले होते अजिबात अशी शक्यतो कडवट होते ही भाजी पण अजिबात तशी झाली नव्हती मस्त अशी ही वाघाट्याची भाजी केली त्यानंतर कुर्मा केला त्यानंतर मला भात वगैरे झाला डाळ केली आणि मला पुऱ्या करायच्या होत्या पुरीसाठी पीठ मळून ठेवलं होतं आता म्हटलं पटापटा पुऱ्या करून घ्यायच्या कारण तनूला पण भूक लागलेली मला नैवेद्य पण दाखवायचा होता आणि तो 12च्या आतच दाखवायचा असतो त्यामुळे पटापटा पुऱ्या केला पहिला नैवेद्य दाखवलं त्यानंतर तनूला वाढलं चार्लीला पण भूक लागलेली त्याला पण वाढलं चला ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथेच बंद करते तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करून लाईक करून जा आणि वाटल्यास कमेंटमध्ये पण बोलू शकता चलो बाय